ट्रॉफी 2026 भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 6वे यात चालय सर्व दिनांक 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत त्या स्पर्धेचं आयोजन। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला येत आहे। जाहेश्वर कट्टा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे अशी लढत पाहायला मिळत आहे। जाहेश्वर कट्टा या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे टीमला। सलामीची प्रारंभीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे टीमची मंगेश गाडे आणि त्याच्या जोडीला रितेश बामणे। मंगेश गाडीचा आपण खेळ पाहिला आहे, आक्रमकता डासून भरली आहे, अनेक वर्षाचा अनुभव त्या खेळाडूकडे आहे। त्याच्या साथीला रितेश बामणे, आमचे ऑफिशियल्स मेन पंच संतोषजी पायेकर सर, स्क्वेअर लेग पंच विजय गुरव सर आणि गोलंदाजी ट्रॅकवर जाहेश्वर कट्टा या टीमच्या वतीने सुयश हिरनाईक पाहायला मिळतात। गोलंदाजी ट्रॅकवर समोर जर पाहिलं मंगेश गाडी, हा सुद्धा सामना पाहण्यासारखा असणार आहे। पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेटचा प्रयत्न झाला, पॉइंट मध्ये केला, डीप पॉइंटला प्रोटेक्शन आहे, एक धाव तर मिळाली आहे। दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली जाते, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावेने सांघिक अकाउंट ओपन केलंय, वैयक्तिक अकाउंट ओपन केलं मंगेश गाडी याने। सुंदर नियोजन आयोजन स्पर्धेचं पाहायला मिळतंय। FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण पाहताय। अमोलजी गाडी, त्यांचे बंधू सतीश गाडी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अहोरात्र कष्ट करून स्पर्धेचं आयोजन केलंय। यावेळी जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल वाईड चाललाय, बॅट पासून खूपच दूर बॉल ठेवलाय, ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय आणि अतिरिक्त धाव ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक पाहिलं, सांघिक धावफलक हे 3 या आकड्यावर पोहोचत आहे। आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये। बापर्डे गाव अगदी निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात आहे। संत गाडगेबाबा योजनेतून 40 लाखचा पुरस्कार या गावाने पटकावलाय। ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे गावामध्ये आपण आहोत, कारण ही स्पर्धा देखील संपन्न झालेली आहे। ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव आणि त्यानंतर FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा थरार आहे। यावी फुल टॉस समोर खेळलाय, लॉंग ऑन आहे, ही महत्वाची विकेट होती। मंगेश गाडी बाद झालायत, ही विकेट नाही तरी सोन्याचे खान मिळाले, विकेट डाऊन। थँक्यू डीजे। आणि आता जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगड गाव वानिवडे। या वानिवडे गावचा एक सुपरस्टार खेळाडू पाहायला मिळतोय, स्टायलिश खेळाडू आहे ऋत्विक बामणे। अगोदर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे। 14 बॉल मध्ये 48 धावा त्याने बनवल्यात, 6 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु हा सामना महत्वाचा आहे ऋत्विक बामणेसाठी, त्या टीमसाठी सुद्धा। परंतु आता पाहायचंय ऋत्विक बामणे कशा प्रकारे खेळी करणार, स्वतःला सिद्ध करणार की नाही। अपेक्षा आहेत, अपेक्षांची पूर्तता करावी लागेल, कारण समोरून जर पाहिलं तर सुहेश ही नाही गोलंदाजी ट्रॅकवर आहे, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। स्ट्राइक एला ऋत्विक बामणे तयार, इन फॉर्म बॅट्समन आहे ऋत्विक। यावेळी पहिलाच बॉल मी आलेल्याची चाहूल केली आहे सर्व बापर्डेकरांना, या बॉलला धाडलाय
लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. या 6 धाब्याने सांघिक धावफलक 9 या आकड्यावर आणखीन एक फुल टॉस. हा पटका बसलाय का पाहिजे आहे, परंतु काय घडलं, नशिबाने साथ दिली आहे, कॅच सुटली आहे आणि प्लस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेलाय. काय बॅटिंग करतायत, नशीब साथ देत आहे ऋत्विक बामणे यांना. ऋत्विक बामणे रितेश बामणे हे बंधुराज आहेत. बंधुराजची जोडी ही आपल्याला पाहायला मिळते. बापर्डे गावामध्ये एक मानाची स्पर्धा खेळते आहे FCC चॅम्पियन ट्रॉफी. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. अमोलची गाडी आणि सर्व सहकारी यांनी अहोरात्र कष्ट करून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण स्पर्धा कव्हर करतो आहोत. स्ट्राइक इन ला ऋत्विक बामणे, गोलंदाजी ट्रॅकवर सुयश हिरनाईक. पाहायचं आहे सलगच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचल्यात, परंतु आता षटकार खेचणार की नाही. ऋत्विक बामणे क्षमता आहे, अनुभव आहे, मनगटामध्ये ताकद आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. सामना जिंकणं महत्वाचं आहे. जिंकला तर पुढच्या पिढीमध्ये दाखल होणार आपण. यावेळी लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, एक टप्पा अडवलाय, 2 धावा पूर्ण झाल्यात. बॅकअपला कोणी नाही आहे, तिसरी धावी घेतली जाणार. 3 धावा, चौथीचा प्रयत्न होतोय की नाही, परंतु थांबवलाय कारण जास्त लालच सुद्धा बरोबर नाही. 3 धावा तर आल्यात, स्कोर झालाय. पंचांचा सिग्नल षटकाची सांगता. 3 धावेने सांघिक धावफलक 18 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा काही संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 18. चांगले कॅल्क्युलेशन केलं हे बंधुराजा आहेत. आणि काल जर पाहिलं अशाच संध्याकाळच्या सत्रामध्ये ऋषिकेश तारकरने पारस नलावडे यांनी सलग अर्धशतक ही पार्टनरशिप मध्ये सुद्धा केलेली होती. परंतु आता जर पाहिलं बंधुराजला खेळावं लागेल, आपल्या नावाची चर्चा करावी लागेल. ऋत्विक बामणे, रितेश बामणे हे दोन्ही फलंदाज आहेत, वाणिवडे टीमच्या वतीने खेळत आहेत. जाहेश्वर कट्टा त्यांच्या विरुद्धामध्ये किंग ऑफ गल्ली गँग वाणिवडे, नाव सुद्धा पहा, गल्ली गँग दिलाय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर तुषार कनकुटकर. थोडासा बदल केला तर यश वांगणकर येतात, माफ करा, यश वांगणकर पाहायला मिळत आहेत. स्ट्राइकला ऋतिक आहे, ऑन साइडला केलाय, बॉलला फेकलाय, डीप स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग करतायत, वानवडे मधून बिलॉंग झालेत बापर्डे मध्ये. यावेळी प्रॉपर टायमिंग नाही झालंय. ऑन साइडला ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न झालाय, 1 धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा ही धावून पूर्ण केली जाते. 2 धावा आणि 2 धाव्याने टोटल 26 धावफलक 26 या आकड्यावर पोहोचलाय. 26 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यश वांगणकर पाहायला मिळतात, यश मिळवतील का. यावेळी शॉर्ट पिच बॉल त्याला पुल केलाय, बॉलला फेकलाय, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं. धावफलक टोटल जर पाहिलं तर 32 या आकड्यावर पोहोचलाय. क्या बॅटिंग करतायत ऋत्विक बामणे, चर्चा करायला लावतायत.
यावेळी सुद्धा बिग हिट. बॉल येतोय तसा बाउंड्रीच्या बाहेरच जातोय. तुम्ही फक्त बॉल आता तयार ठेवा. यावेळी सुद्धा बिग हिट. याने तर आपल्या बॅटला 6चाच पाडा शिकवलाय. काय बॅटिंग करतायत. अगोदर जर पाहिलं तर अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा ऋत्विक बामणे नावाची चर्चा होती आणि आता सुद्धा आहे. 14 बॉल 48 यापूर्वी खेळलाय आणि आता जर पाहिलं 8 बॉल 41 वर खेळतोय. केवळ 8 बॉल खेळला त्यामध्ये 41 धावा. त्यामध्ये 6 षटकार खेचल्यात. यावेळी ऋत्विक परंतु फटका बसलाय. मिड विकेटला क्षेत्राच्या डीप मध्ये पकडतील का कॅच. सोडली आहे कॅच. कॅच सोडली की मॅच सोडली आहे. बॉल चल पहिल्या बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. मिळतात धावा 4. धावफलक टोटल 48 या आकड्यावर पोहोचला. 48 ला 1 अशी परिस्थिती आहे. मंगेश घाडी बाद झाल्यानंतर सर्वत्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतले ऋत्विक बामणे याने. परंतु आता रितेश पाहूया काय करतायत. तेजस करगुटकर आलेत आणि आता मात्र रितेशने आपली रन मशीन सुरू केली आहे. बॉलला फेकल्या लॉंग ऑन बॉर्डर यांच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. धावफलक 54 या आकड्यावर पोहोचलाय. 54 ला 1 अशी परिस्थिती आहे. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार. षटकार. तिसरं षटके चॅलेंजिंग आहे. 12 धावा जर आल्या 2 बॉल मध्ये. धावफलक 60. यावेळी सुद्धा बिग हिट. आता मला संधी दे, मी सुद्धा स्वतःला सिद्ध करतोय. रितेश सांगतायत. याही बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. हा तिसरा षटकार सलगचा. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे रितेश बामणे याने. हे 2 भाऊ आलेत ना, हे सर्वांना डोकेदुखी करतायत. यावेळी सुद्धा बिग हिट. हा 4था. काय बॅटिंग करतायत. वाह वाह वाह. हा 4था षटकार खेचलाय. रितेश बामणे नावाची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी ऋत्विक बामणे नावाची चर्चा होती. हे भाऊ आहेत आणि हे षटक जर पहिले चॅलेंजिंग आहे. 50-50 षटक आहे आणि आतापर्यंत 24 धावा तर आल्यात. म्हणजे आता असं वाटतंय 100 धावा सुद्धा क्रॉस होणार आहेत. एक कॅच महत्वाची आहे. ऑन साइडला एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक कोणाकडे राहणार पाहायचा आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय की नाही. परंतु बॉल हा गोशांकी क्षेत्रात गेला त्यामुळे रितेशकडे स्ट्राईक राहणार. आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 74 या आकड्यावर पोहोचलाय. रितेश बामणे 5 बॉल 26 वर खेळतायत. ऋत्विक बामणे 9 बॉल 45 वर खेळतायत. काय बॅटिंग केली आहे. वेट लावलाय या दोन्ही भावांनी. ऑन साइडला एक धाव तर मिळवली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि 2 धावांनी सांघिक धावफलक.
76 या आकड्यावर पोहोचलाय. 76 धावा झाल्यात. तिसरं षटक हे महागड राहिलंय. टोटल जर पाहिलं या षटकामध्ये 28 धावा आल्यात. +14 म्हणजे किती धावा आल्यात पहा. कॅल्क्युलेशन सुरू आहे. आणि या 14 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक 90 या आकड्यावर पोहोचलाय. फक्त 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक 90. हे विकेट जर पाहिलं, हे मैदान जर पाहिलं तर फलंदाजासाठी राहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर सुहेश हिरनाईक. समोर आत्ता पाहायला मिळेल आपल्याला सिक्सर किंग ऋत्विक बामणे. ओहो हो, आता चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, परंतु पंच दुनिया समांतर करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. वाईडचा सिग्नल आलाय. पंजाब टू हरियाणा, चांदा टू वांदा, वाशी टू काशी असे अनेक उपमा त्या बॉलला दिलेले आहेत. तो बॉल पेश केलाय, परंतु दबाव आहे गोलंदाजांवर सुद्धा, कारण 3 षटकामध्ये फक्त 90 धावा आल्यात. अजूनही 2 षटकं आहेत, त्यामुळे किती धावा बनवू शकतो संघ याच्या मात्र विचारात ते सुद्धा आहेत गोलंदाज. परंतु त्यांना कमबॅक करावा लागेल. सुहेश हिरनाईक एक युवा आहेत, परंतु आपली देखील चर्चा करावी लागेल सुहेश यांना. परंतु समोर जर पाहिलं ऋत्विक बामणे सिक्सर किंग. यावी फटका बसलाय. ओहो हो, काय कॅच पकडली आहे. तेजस करंगुटकर इष्टांच्या मागे होते. ऋत्विकचा काही संपलाय, परंतु ऋत्विकने काय बॅटिंग केली आहे. स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. आपले घाडी वाढीत अमोल घाडीने सामने ठेवले. थँक्यू डीजे. 10 बॉल मध्ये 45 धावा बनवल्यात. का बॅटिंग केली आहे. 6 षटकार 1 चौकार खेचलाय. टाळ्यांचा गजर करा ऋत्विक साठी. सलगच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स केलाय ऋत्विक याने. 10 बॉल 45, यापूर्वी 14 बॉल 48 केलाय, परंतु आता 10 बॉल 45 केलाय. त्यावेळी सुद्धा 6 षटकार खेचले होते आणि आता सुद्धा तेच खेचल्यात. आकाश गाडी दाखल. यावी फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. यावी पकडले कॅच. विकेट डाऊन झाली आहे. आकाश गाडीचा काही संपलाय. आता कुठेतरी सुहेश हिरनाईक स्वतःला सिद्ध करतायत, कारण एक सेट फलंदाज त्याला मात्र आउट केलाय ऋत्विकला, कारण तो डोकेदुखी राहत होता. धावफलक टोटल 91 या आकड्यावर पोहोचला. 91 ला 3 अशी परिस्थिती. 3.2चा खेळ संपलाय. आता जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 137 धावा दाखवतोय. करंट रन रेट 27.30 च्या सरासरीने. निलेश गाडी दाखल झाल्यात. निलेश गाडी प्रॉपर टॅपिंग नाही झालाय, परंतु ताळमेळ सुद्धा चुकलाय. इष्टांवर बॉल बसला असता, हादळला असता, तर मात्र निलेश बाद झाले असते. पण स्ट्राईक ते मात्र रितेशकडे देत आहेत. या शोधात आहेत. काही होऊ शकतं. 99 धावा सुद्धा चेस झाल्यात. हीच टीम आहे, परंतु समोर जर पाहिले त्यावेळी पायकर वाडी संघ होता. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुहेश मात्र कमबॅक करतात. युवा आहेत, परंतु क्रिकेटमध्ये कधीच वयाला, तुमच्या उंचीला महत्व दिलं जात नाही, तुमच्या खेळाला महत्व दिलं जात आहे. सुहेश हिरनाईकने कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये सुहेश मागडे ठरलायत, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे षटक हाताळलाय. यावेळी जर पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंचांचा वाईडचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धाव पलकेमध्ये ऍड केली जाते. धावफलक 92 या आकड्यावर पोहोचलाय. 2 बॉलचा काही शिल्लक. यावेळी समोर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला एकच धाव मिळणार. आता मात्र स्ट्राईक एंडला रितेश बामणे. एक भाऊ तर दगड बॉक्स मध्ये गेला.
परंतु अजूनही रितेश आहे. रितेश सुद्धा चांगला खेळलाय. 6 बॉलमध्ये 28 त्यांनी बनवल्यात. यावेळी पंचांचा सिग्नल वाईड चाललाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बराचसा बाहेर वळलाय, त्यामुळे वाईडचा सिग्नल. अतिरिक्त धावपलिकेमध्ये ऍड केली जाते. फक्त 4च धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळी मिनी हेलिकॉप्टर आहे, समोर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1च धाव मिळाली आहे. परंतु षटकाची सांगता सुद्धा झाले. स्ट्राईक राहणार आता रितेश बामणेकडे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 95 या आकड्यावर पोहोचलाय. 3 षटकानंतर 90 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक पहा. 4थं षटक हाताळण्यासाठी सुयश हिर नाईक आले. फक्त 5च धावा त्यांनी खर्च केला त्या षटकामध्ये आणि महत्वपूर्ण विकेट मिळवला ऋत्विक बामणे याचा. आकाश गाडीची सुद्धा विकेट घेतले, ऋत्विक बामणेचे घेतले. आता मात्र पाहायचं आहे शेवटचे षटक, निर्णायक षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुषार कनगुटकर. लेगस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंचांचा वाईडचा सिग्नल. दबाव आहे. धावपलक 96, 96 धावा. 96ला 3 अशी परिस्थिती आहे. समोर रितेश ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टाइमिंग नाही झाला. अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात, एकही धाव निघत नाहीये. हा डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर हा बॉल डॉट. यावेळी रितेश हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. हे लँड झालाय लॉंग ऑन मध्ये. षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्रीफोंडकीन दे. थँक्यू डीजे. 102 धावा झाल्यात. शतक पाहायला मिळालं आजच्या दुसऱ्या दिवसातील हे सांघिक. जोरदार टाय होऊ दे. यावेळी ऑन साइड डीप मध्ये प्रोटेक्शन, ते देखील बंबल झाल्यात. आज नशीब आहे ऋत्विक आणि रितेश. याही बॉलला मिळत आहे 4 धावा. टोटल धावपलक 106. हायएस्ट स्कोर आहे 106. 104 धावा पहिल्या मॅच मध्ये झाल्यात. परंतु आता जर पाहिलं तर 6व्या मॅच मध्ये 106 धावा तो रेकॉर्ड केलाय किंग ऑफ गल्ली गँग वाणिवडे टीमने. यावेळी सुद्धा बिग हिट याही बॉलला ढाळलाय लॉंग ऑन बोर्ड रेंजच्या बाहेर. काय बॅटिंग केली आहे. 6 धावा ऍड केल्या. ती धावपलक टोटल 112 या आकड्यावर पोहोचलाय. 112 धावा झाल्यात. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 112 धावा. यावेळी प्रेशर. लेगस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग, वाईडचा सिग्नल पंचांचा. धावपलक टोटल 113. 113ला 3 अशी परिस्थिती आहे. रितेश बामणे 11 बॉल 45 वर खेळत आहेत. यावेळी अर्धशतक रितेश बामणेचं या षटकाराने झालाय. 51 धावा वैयक्तिक कुठल्यात. वा वा वा. आज रितेश बामणे आणि जर पाहिलं ऋत्विक बामणे हे मात्र घराकडून सेट होऊन आले होते. अगोदर चर्चा केली होती आपला संघ बापडेमध्ये घेऊन जायचा आहे आणि सर्वांना आपल्या 2 नावांची चर्चा करून द्यायची आहे. रितेश बामणे ऋत्विक बामणे ऑन फायर झाल्यात. परंतु रितेश खेळत आहेत 12 बॉल 51 या आकड्यावर. यावेळी सुद्धा बिग हिट हॅमर केलाय. याही बॉलला धाडलाय स्ट्रेट हिट. षटकार. का बॅटिंग केली आहे. 6 धावेने सांघिक धावपलक. परंतु बॅटिंग आवडली असे रितेशाची जोरदार टाळ्या वाजवा. 13 बॉल खेळलेत आणि त्यामध्ये 57 धावा त्यांनी बनवल्यात आणि टोटल धावफलक 125 या आकड्यावर पोहोचलाय. 125 धावा झाल्यात आणि विजयासाठी
126 धावांची गरज आहे जाहेश्वर कट्ट या टीमला. एवढा विचार सुद्धा केला नसेल, एवढ्या धावा होतील, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे, परंतु बॅटिंग नक्कीच भारी केली आहे. 13 बॉल खेळल्यात, त्यामध्ये 57 धावा रितेशने बनवल्यात या मॅच मध्ये. त्यानंतर 10 बॉलमध्ये 45 धावा, 6 षटकार ऋत्विक बामणेने खेचल्यात. थँक्यू डीजे. 13 बॉल 57 मध्ये 8 षटकार आणि 1 चौकार खेचलाय रितेश बामणे याने. आता मात्र पाहायचंय 126 धावा होतील की नाही, काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरून आवाज ऐकायला मिळेल आमचे सहकारी समालोचक, आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय उत्तमजी मुनगेकर सर. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी थांबतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहतच राहा. श्री फोंडकन देवी क्रिकेट मंडप बापर्डे घाडीबाडी FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026. धन्यवाद. येस, मॅचला सुरुवात होते. 126 धावांचं तगडं आव्हान घ्यायचं आहे ते. हलक्याताने स्टेअर केलंय, तोपर्यंत खेळपट्टीवरती चेंडू एका धावेने टीमचं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 1, विजयी 126 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे ते पार करायचंय. परंतु तुम्ही चांगली बॅटिंग केला तर या मॅचमध्ये कमबॅक करेल जाळेश्वर कट्टा टीम. युवा टॅलेंट मिस्टर समीर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विरोधात वानिवडे टीमच्या माध्यमातून आकाश. चांगला चेंडू, परंतु लेग स्टिक पिच केली आहे. यस, इथे वाईट घोषित केला जाईल. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. 2 धावा, 126 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 126 रिक्वायरमेंट साळेश्वर कट्टा टीम समोर. आबा नॉन स्ट्राईक एंडला, समीर असेल स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका सजवलाय स्ट्रेट ड्राईव्हला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सफर, भरपूर लांब लचक षटकार खेचलाय समीरच्या बॅटमधून. या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. टीमची धावसंख्या 8 धावा, आक्रमण करावं लागेल. सुरुवातीपासून चौकार षटकार मारावे लागतील.
मात्र स्टेट ड्राईव्हला पुन्हा एकदा तशाच पद्धतीने गॅप शोधला होता, परंतु डीपमधून क्षेत्ररक्षण येत आहे चांगलं. तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 9 धावा. 126 धावा बनवायचे जाळेश्वर कट्टा टीमला. वानिवडे टीमचा विचार केला तर भरपूर फॉर्म मध्ये हा संघ इथे पहिला सकाळच्या सत्रापासून दुपारच्या सत्रापासून पाहायला भेटतोय, परंतु इथे रोकावं लागेल. जाळेश्वर कट्टा टीमला फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय. काऊ कॉर्नर मिड विकेट मधोमध चेंडू जातोय, तोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये वानिवडे टीमवरती. तुम्हाला दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. सुरुवातीपासून आक्रमण चढवावं लागेल या मॅच मध्ये. क्षमता आहे दोन्ही बॅटर मध्ये. सध्या स्ट्रायकिंग एंडला समीर, त्याच्या अगेन्स्ट इथे आकाश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न वाईड घोषित केलाय. अवांतर धाव संकेत बदल होईल. लेग स्टिक वरून हा चेंडू घासून गेलाय, तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या वाढते सध्या स्कोर कार्ड वरती, परंतु तुम्हाला मोठे फटके पेश करावे लागतील इथे. चांगली गोलंदाजी वानिवडे टीमच्या माध्यमातून, परंतु कमी लेखून चालणार नाहीये जाळेश्वर कट्टा टीमला. आबासारखा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने असे कित्येक सामने एकतर्फी जिंकून दिलेत आबा कोयंडेने. तोच बॅटर सध्या नॉन स्ट्राईक इन. लाकूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई सपर चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ पार. षटकार. श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडी. 17 धावा. काय बॅटिंग करावी लागेल अशा पद्धतीची. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल आकाशचा. 17 धावा बनवल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. अजून एक चेंडू बाकी आहे आकाशचा, तो फेस करण्यासाठी सज्ज समीर. आकूट टप्प्याचा आहे चेंडू, परंतु इथे फाईन लेगला एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या जाळेश्वर कट्टा टीमने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतील. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. प्रसाद राणे येतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय की काय? येस, इथे भरपूर बाहेर गेलाय. धावा कळवायच्या आहेत पंचाने. वाईट प्लस डिक्लेअर. येस, इथे 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 27च्या सरासरीने इथे बॅटिंग करावी लागेल जाळेश्वर कट्टा टीमला. मोठा फटका सजवलाय काऊ मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई सपर चेंडू आउट ऑफ पार. आबा कोयंडेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. झणझणीत षटकार खेचलाय आबा कोयंडेने. टीमची धावसंख्या 6ने पुढे जाईल. 126 धावा बनवायच्या या मॅच मध्ये जाळेश्वर कट्टा टीमला. नेक्स्ट मॅच असेल विजेता संघ, चालू मॅच मधील विजेता संघ विरुद्ध शारवी स्पोर्ट्स तिर्लोट अशी लढत असेल. आजच्या दिवसातील शेवटची लढत असेल ती. या मॅच नंतर ती मॅच पाहायला भेटेल. शारवी स्पोर्ट्स तिर्लोट विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ जाळेश्वर कट्टा की वानिवडे हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. परंतु प्रसाद पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ताळमेळ दिसला नाहीये. तोपर्यंत एकच धाव
टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इथे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. अलाउन द कार्पेट चेंडू इथे अडकले जातील, त्यामुळेच की काय सिंगल डबल वरती समाधान मानावं लागेल. परंतु इथे तुम्हाला आउट ऑफ पार षटकार चौकार मारावे लागतील. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर भरपूर मोठं टार्गेट सेट केलंय वानवडे टीमने. 126 धावा बनवायचे. जाळेश्वर कट्टा टीमला पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 18 धावा आहेत. परंतु सध्या मात्र मोठा फटका सजवलाय आणि पुन्हा एकदा समीरच्या बॅट मधून हा षटकार निघतोय. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारले तर भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 33 धावा. आकाशवरती आक्रमण चढवलं समीरने आणि आत्ता प्रसाद वरती आक्रमण चढवायला तयार झालाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. तर समीर पुन्हा एकदा सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, भरपूर उंच गेलाय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. समीरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. धावसंख्या वेगाने वाढली जाते. 2 चेंडूवरती 12 धावा. टीमची धावसंख्या सध्या 39 धावा. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी समीर. इथे एका बाजूने आबा आहे, परंतु तो सध्या शांत आहे. परंतु समीरने हात खोललेत. षटकार खेचतोय, आक्रमण करतोय प्रसादच्या गोलंदाजीवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता तेव्हा मात्र 18 धावा दिल्या होत्या आकाशने, परंतु प्रसाद भरपूर महागडा ठरलाय. आत्ता समीर आक्रमण करण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय. थोडासा चप्पल झालाय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायचा. इथे कव्हरला फटका सजवलाय. 1 बाउंड चेंडू अडवला जाते. तोपर्यंत भरपूर वेळानंतर 1 धाव ऍड केली जाईल झाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 40 धावा. परंतु समीरच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्हाला आबाला बॅटिंग करावी लागेल. आबामध्ये पण क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. आणि हा मात्र मोठा फटका काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपर. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 46 धावा. ओव्हर झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर प्रसादच्या या ओव्हर मध्ये 28 धावा आल्यात. म्हणजेच काय तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती विचार केला 46 धावा. आत्ता मात्र 50-50 म्हणजेच काय चॅलेंजिंग ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये 10 धावा कमीत कमी तुम्हाला बनवायचे आहेत. आणि 10 धावा जर तुम्ही बनवल्यात तर 6 धावा बोनस मध्ये दिल्या जातील. परंतु 10 धावांपेक्षा कमी धावा जर तुम्ही बनवलात तर मात्र मायनस केल्या जातील. समजा तुम्ही 8 धावा बनवल्यात तर 4 धावा मायनस केल्या जातील. हा रूल्स आहे ISPL चा. परंतु आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच FCC चॅम्पियन ट्रॉफीने अतिशय दर्जेदारपणे हा नियम हाताळताना दिसत आहेत. प्रसाद नवीन गोलंदाज येतोय मैदानात. वाईट चेंडू लेग स्टिक पिच केली आहे या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव. ऋतिक बामणे आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने सुद्धा घेतलाय ऋतिक बामणे. परंतु सध्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये राऊंड विकेट मारा करतोय. चॅलेंजिंग ओव्हर. पुल्लर लेनचा चेंडू शपल होऊन खेळले असते तर भरपूर लांब लच गेला असता. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. आतापर्यंत 2 धावा ऍड केल्या गेल्यात ऋतिक बामणेच्या ओव्हर मध्ये. कमीत कमी 10 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील
जाळेश्वर कट्टा टीमला आबा आहे, अष्टपैलू खेळाडू, मनगटामध्ये भरपूर ताकद, बॅटच्या रडारमध्ये ज्या ज्यावेळी चेंडू आले त्या त्यावेळी बाहेर भिरकावून दिले तोच आबा. स्लोअर पद्धतीचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते बीड झालेत, धाबा मिळणार नाहीयेत. डॉट चेंडू येतोय, 2 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. म्हणजेच काय तर टीमची धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती विचार केला तर मात्र 48 धावा. 126 धावांचं भलं मोठं लक्ष इथे पार करायचंय. प्रसादने 28 धावा खर्च केलेत ओव्हर क्रमांक 2 पेश करताना. आता मात्र ऋतिक बामणे गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. राऊंड विकेट मारा करेल त्याच्या विरोधात आबा. हा मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर होतोय की काय. 2च धाबा येथे ऍड केल्या जात आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाईल. 50 धावा अर्धशतक फलकावरती लावलं गेलंय. जाळेश्वर कट्टा टीमचं चॅलेंजिंग ओव्हर आतापर्यंत विचार केला तर वाणिवडे बाजूने दिसते, परंतु इथे कमबॅक करावं लागेल. आबाला मोठे फटके मारावे लागतील बोनस तुम्हाला धावा पाहिजे असतील तर. आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू. या एका धावेने टीमची धाव संख्या वाढते. 51 धावा. 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या आहेत ऋत्विक बामणेने. या 2 चेंडूवरती करामत करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील आबाला. आणि यावर मात्र एकच धाव भेटते की काय. धावा एकच, यस 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या लेग बायचा सिग्नल येतोय या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाईल, परंतु चॅलेंजिंग ओव्हरचे शेवटचा चेंडू असेल ऋतिक बामणेचा. 6 धावा आतापर्यंत दिल्या आहेत ऋतिक बामणेने. चॅलेंजिंग ओव्हर भरपूर चांगली घडवली आहे, परंतु समीर आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने शेवटचा चेंडू फेस करतील. हा मात्र वाईड चेंडू इथे बाउन्स झालाय, भरपूर उंच गेलाय. तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. स्क्वेअर लेग पंच आपल्याला सिग्नल करतायत वाईड. वन बाउन्स हा सिग्नल येतोय पंचांचा. ऋतिक बामणे शेवटचा चेंडू चॅलेंजिंग ओव्हरचा आणि त्याच्या विरोधात समीर षटकार मारेल का. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. म्हणजेच काय तर या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्यात. -4 धावा केल्या जातील. म्हणजेच काय तर धावसंख्या झाली होती 3 ओव्हर नंतर 54 धावा झाल्या होत्या. त्या मायनस करून तुम्हाला 50 धावा इथे ऍड केल्या जातील. म्हणजेच काय तर 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या होते 50 धावा. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये 76 धावा बनवायचे आहेत. आव्हान थोडं कठीण आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 76 धावा बनवायचे आहेत. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय क्रिकेट बदललंय. पुन्हा एकदा वानिवडे टीमच्या बाजूने पार्ट जड झालंय. रितेश बामणे येतोय. ऋतिक बामणे ते ओव्हर क्रमांक 3 त्याने पेश केली. आता मात्र रितेश बामणे येतोय. शपल होऊन घेण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आउट ऑफ पार जाईल. सीमारेषा पलीकडे षटकारासाठी आबा कोयंडेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या वाढते. 56 धावा. अब तक 56 असं म्हणायला काय हरकत नाहीये. टीमची धावसंख्या 56 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. विजयी 126 धावा बनवायच्यात. या मॅच मध्ये 125 धावा बनवल्यात वानिवडे टीमने, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. नेक्स्ट मॅच असेल या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट. हा मात्र डॉट चेंडू येतोय, पायावरती आदळतोय, धावा मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, मोठी फटके मारावे लागतील. डॉट चेंडू इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल वानिवडे संघ, परंतु एक मोठा फटका. जाळेश्वर
कट्टा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. आबा आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला समीर. पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपर. षटकारासाठी 6 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या वाढते. 62 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. ऋतिक बामणेचा विचार केला तर मात्र त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या, त्यामुळे 4 धावा मायनस कराव्या लागल्या जाळेश्वर कट्टा टीमला. तो नुकसान इथे भरून काढावा लागेल. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्कच नाहीये. थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी रितेश बामणेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने ऋतिक बामणेने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. इथे टप्प्याचा चेंडू हुक केलाय. लॉंग ऑफला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, शेल सुटलाय, परंतु इथे एक धाव भेटेल का? यस, एक धाव इथे ऍड केली जाते. इथून सामना सोडलाय की काय झाळेश्वर कट्टा टीमने? लक्ष भरपूर लांब आहे, परंतु इथे बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे समीर मध्ये, चांगली बॅटिंग करू शकतो या मॅच मध्ये. पाहायचंय या नंतरची मॅच सुद्धा भरपूर इंटरेस्टिंग असेल. पैसा वसूल मॅच पाहायला भेटेल. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई सुद्धा पाहायला भेटेल या नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय? एका बाजूने शार्वी माफ करा जाळेश्वर कट्टा यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये, परंतु सिंगलने डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये. वानविडे टीमवरती तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 64 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भरपूर धावा बनवायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋतिक बामणेने मॅच मध्ये यू टर्न आणला. मॅचचे सूत्र बदलले. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 8च धावा दिल्यात आणि त्यामुळे की काय 4 धावा मायनस कराव्या लागल्या जाळेश्वर कट्टा टीमला. आणि तिथून मात्र बॅकफुटला दिसलाय जाळेश्वर कट्टा संघ आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून रितेश बामणेने चांगली गोलंदाजी केली. कमबॅक केलंय वानविडे टीमने. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. निलेश खाडी. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भरपूर धावा बनवायचे आहेत. आबा कोयंडे स्ट्रायकिंग एंडला. हा फुल्लर लेनचा चेंडू स्क्वेअर लेग वरून हा चेंडू जातोय षटकारासाठी. फ्लाइट षटकार म्हणावा लागेल आबा कोयंडेच्या बॅट मधून. निलेशच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवतोय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या 70 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचाच प्रयत्न, परंतु अपस्टंप पिच केली जाते की काय? परंतु सेफ आहे. डॉट चेंडू म्हणावा लागेल निलेशचा. गुडलेंवरती टप्पा पडल्यानंतर बाहेर थोडासा काढला निलेशने, खालती राहिला, त्यामुळे की काय आबासारखं अष्टपैलू खेळाडू बीट झालेत. डॉट चेंडू. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या 70 धावा. अलाउन द कार्पेट चेंडू. या चेंडूवरती एकच धाव ऍड केली जाते. त्या ठिकाणी ऋतिक बामणे आहेत. चेंडू कलेक्ट करतील तोपर्यंत एक धाव आणि आभाला माघारी परतावं लागेल. ते धावचीत झालाय. पहिला धक्का पोहोचेल जाळेश्वर कट्टा टीमला. आळस हा माणसाचा शत्रू असतो आणि तिथेच कुठेतरी आळस पाहायला दिसले आबा कोयंडेच्या माध्यमातून आणि ते धावचीत झालेत. क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाले. यश वांगणकर आपल्याला पाहायला भेटेल. समीर स्ट्रायकिंग एंडला. निलेश इथे, परंतु येथे यष्टीरक्षकाच्या मागे स्वतः कॅप्टन आहेत. त्या ठिकाणी तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 71 धावा सध्या स्कोर कार्ड वरती जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. 126 धावांचं बल मोठं लक्ष इथे पार करायचंय, परंतु हे आव्हान पेलू शकत नाहीये जाळेश्वर कट्टा संघ. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा टप्पा पडल्यानंतर कटरचा वापर पाहायला भेटलाय निलेशच्या माध्यमातून. समीर बॅटर, सेट बॅटर थोडेसे बीट झालेत. समीरला सुद्धा हा चेंडू समजलाच नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची सांगता होते.
शेवटचा चेंडू निलेशचा विजयाच्या दिशेने एक पाऊल दूर असेल वानिवडे संघ आणि इथे मात्र वाईड चेंडू घोषित केला जातोय. बॅटकट आहे या ठिकाणी आणि त्यामुळेच की काय ते मॅच फिनिश होते. विजयी होतोय तो मात्र वानिवडे संघ. वेल प्लेड वानिवडे संघ. हडलक असेल इथे जाळेश्वर संघ. वानिवडे संघाने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल 125 धावा बनवली आहेत, परंतु या मॅच मध्ये विजेता ठरलाय जाळेश्वर कट्टा पराभूत ठरलाय आणि वानिवडे संघ हा विजेता ठरलाय. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल मॅच समरी ज्या पद्धतीने किंग ऑफ कल्ली गँग वानिवडे रितेश बामणे 13 चेंडूमध्ये 57 धावा. ऋत्विक बामणेचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 45 धावा. मंगेश गाडीचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात आणि निलेश गाडीचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 1च धाव बनवली आहेत. म्हणजेच काय तर 125 धावांचं भलं मोठं लक्ष इथे जाळेश्वर कट्टा टीम समोर ठेवलं होतं, परंतु सुरुवात चांगली केली होती. एका बाजूने या ठिकाणी आबा कोयंडेचा विचार केला तर 17 चेंडूमध्ये 37 धावा. समीर वांगणकरचा विचार केला तर त्याने सुद्धा 13 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्यात. यश वांगणकरचा विचार केला तर तो मात्र शून्यावरती नाबाद राहिलाय. 71 धावा जमवल्यात. जाळेश्वर कट्टा टीमने विजयी ठरलाय तो मात्र या ठिकाणी किंग्ज ऑफ गल्ली गँग वानिवडे तब्बल 54 धावाने विजेता ठरलाय. वानिवडे संघ वेल प्लेड वानिवडे संघ हडलक असेल जाळेश्वर कट्टा टीम, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण